आमचे नेते राहुल गांधी याच संकल्पनेतून गेले अनेक वर्ष काम करतायत आणि नक्कीच मला वाटतं 29 साली या देशाचे पंतप्रधान होऊन तरुणांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ते देतील. आमचे नेते राहुलजी गांधी, मला सांगायला आवडेल की मी आतापर्यंत 5 वेळा भेटलेलो आहे. माझ्यासारख्या तरुणाला राहुल गांधी 5 वेळा भेटतात म्हणजे नक्कीच राहुल गांधी सर्वसामान्य लोकांपर्यंत भेटण्याचा प्रयत्न करतात. भारत जोडो यात्रेमध्ये 21 दिवस मला राहुल गांधींबरोबर चालण्याची संधी मिळाली, नियोजन यात्रेमध्ये करण्याची संधी मिळाली. आणि राहुल गांधींनी त्या ज्या नियोजन समिती होती महाराष्ट्राची, नुसते त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची संधी नाही तर इंटरॅक्शन केलं, एक आमच्याबरोबर डिनर केला, एक प्रायव्हेट फोटो दिले आम्हाला ज्या काही टीम्स काम करत होत्या त्यांना. त्याचबरोबर पुणे एअरपोर्टला माझी त्यांच्याशी भेट झाली, दिल्लीमध्ये भेट झाली, आम्ही जेव्हा प्रोटेस्ट केली लष्कराच्या भरतीच्या प्रक्रियेविरुद्ध त्यावेळी भेट झाली. तर आमची लिडरशिप आम्हाला ॲक्सेसिबल आहे. एक दुसरं, युवक काँग्रेसतर्फे जेव्हा आम्ही कुठलेही मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा आम्ही कुठलेही मुद्दे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने असतो. आणि नक्कीच युथ काँग्रेस जेव्हा प्रोटेस्ट करते तेव्हा सरकार हादरतं आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असतो. अनेक वेळा आम्हाला अटक होते, पोलीस स्टेशनला तासनतास बसवलं जातं. त्यावेळी आम्हाला पक्षाच्या नेतृत्वाकडनं नुसती ताकद नाही दिली जात, तर आम्हाला तिथे जी काही लिगल प्रोसिडिंग्स असतात किंवा काही त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कार्यवाही असतात त्याला पूर्ण सपोर्टही केला जातो. आमचे अनेक नेते यावेळी आम्हाला तिथे भेटायला येतात, सोडवायला येतात, पोलिसांशी चर्चा करतात, या संदर्भात त्यांना नियमांची जाणीव करून देतात. युथ काँग्रेसला खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेनी काँग्रेस पक्ष पाहतोय. आणि राहुल गांधींनी, तुम्ही जर ऐकलं असेल गेल्या महिन्याभरात त्यांचं भाषण, तर मेरे बब्बर शेर हा एक वाक्याचा उपयोग राहुल गांधी युवक काँग्रेससाठी करतात आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही राहुल गांधींचे बब्बर शेर आहोत.